हॅलो फ्रेंड्स, तुम्हा सर्वांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा. आणि होलिका दहनाविषयी तुम्हाला माहितीच असेल. एक हिरण्यकश्यप राक्षसी पुत्र होता. त्याच्या घरात जन्माला आलेला त्याचा मुलगा प्रल्हाद हाच मोठा विष्णुभक्त निघाला. प्रल्हाद दिवस रात्र विष्णूच्या नावाचे नामस्मरण करीत असे. आणि हिरण्यकश्यपाला त्याची बहीण, जिचं नाव होलिका होते, ती म्हणाली की दादा, मला तुझा त्रास बघवत नाही. मला अग्निदेवाकडून असा वरदान आहे की मला आग जाळू शकत नाही. मी प्रल्हादला अग्नीत घेऊन बसते. मला वरदान असल्यामुळे मी जाळणार नाही, पण तो जाळून खाक होईल. हे ऐकून हिरण्यकश्यपने गावातनी वाळलेल्या त्यात होलिका प्रल्हादला घेऊन बसली व शिपायांनी आग लावली. होलिका आपल्याच वरदानाच्या धुंदीत होती, त्यामुळे विष्णूच्या नामस्मरणात प्रल्हाद मात्र दंग होता. शेवटी जे व्हायचे तेच झाले. होलिका जाळून खाक झाली आणि प्रल्हाद सुखरूप जिवंत राहिला. तेव्हापासून होळी जाळण्याची परंपरा सुरू झाली असल्याचा जाळून म्हणजे असत्याचा जाळून सत्याचा प्रकाश पसरविणे हा होलिका दहनामागील उद्देश आहे.